चला तर मग आज आपण एका खूपच रंजक गोष्टीत डोकावून पाहूया. या दोन प्राचीन कथा आहेत ज्या श्रद्धेच्या खऱ्या स्वरूपाबद्दल आपल्याला एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारतात. तर खरी भक्ती म्हणजे नक्की काय? फक्त देवाची पूजा प्रार्थना करणं की त्याच्या नावानं सतत काहीतरी चांगलं काम करत राहणं? आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत दोन अशा व्यक्तींच्या कथांमधनं, जे दोघेही भगवान शिवाचे निस्सीम भक्त होते, पण ज्यांचे मार्ग पूर्णपणे वेगळे होते. आपल्या समोर आहेत दोन पात्र. एक आहे रामेश्वर, ज्याच्यासाठी भक्ती म्हणजे कर्म, म्हणजे सेवा. आणि दुसरा आहे ब्रिजपाल, ज्याची भक्ती तर होती, पण ती होती फक्त प्रार्थनेपुरती मर्यादित, आणि सोबतीला होता प्रचंड आळस. सगळ्यात आधी आपण भेटूया रामेश्वरला. एक असा माणूस ज्याचं संपूर्ण आयुष्यच जणू काही प्रेम आणि सेवेचा एक सोहळा होता. त्याचा ना एक ठरलेला नित्यक्रम होता, अगदी रोज न चुकता. वडिलांकडून मिळालेली ही शिकवण तो मनोभावे पाळायचा, आणि त्याचा ठाम विश्वास होता की भगवान शिव स्वतः त्याच्या या नैवेद्याचा स्वीकार करतात. आणि गंमत म्हणजे त्याचा विश्वास अगदी खरा होता. तिकडे कैलास पर्वतावर भगवान शंकर रोज त्याच्या या नैवेद्याची आतुरतेने वाट पाहायचे. आपल्या भक्ताच्या त्या साध्या पण प्रेमाने केलेल्या कृतीतून त्यांना जो आनंद मिळायचा तो अवर्णनीय होता. बरं, ही झाली एका भक्ताची गोष्ट. आता आपण वळूया दुसऱ्या भक्ताकडे, ब्रिजपालकडे. त्याचीही भक्ती तितकीच होती बरं का, पण त्याची कृती, किंवा खरं तर कृतीचा अभाव, ती एक वेगळीच कहाणी सांगत होती. रामेश्वरचा दिवस जिथे कामात जायचा, तिथे ब्रिजपालचा दिवस जायचा फक्त खाटेवर लोळत. त्याचं दिवसातलं एकमेव काम म्हणजे काय, तर भगवान शिवाची प्रार्थना करणे. आणि साहजिकच त्याच्या या आळशीपणामुळे घरात रोज भांडणं व्हायची. विशेषतः त्याची बायको सुनीता, ती बिचारी रोज त्याला विनवायची की उठा, शेतात जा, काम करा, तर घरात 4 घास येतील. आणि मग एक वेळ अशी आली की या दोन्ही भक्तांच्या श्रद्धेची परीक्षा घेण्याचं ठरलं. पण गंमत बघा, दोघांच्या परीक्षांचे मार्ग पूर्णपणे वेगळे होते. एकाची परीक्षा होती बाहेरून आलेल्या संकटामुळे, तर दुसऱ्याची त्याच्या स्वतःच्याच स्वभावामुळे. तर झालं असं की कैलास पर्वतावर भगवान शंकराचे जे गण होते, त्यांच्या मनात रामेश्वरच्या खिरीबद्दल मत्सर निर्माण झाला. त्यांना वाटू लागलं की महादेव या एकाच भक्ताला इतकं महत्त्व का देतात. आणि मग काय, त्यांनी एक कपटी योजना आखली. ते साधूंचा वेश घेऊन पृथ्वीवर आले आणि सरळ रामेश्वरला भेटले. त्यांनी त्या भोळ्या भक्ताच्या मनात भरवलं की अरे, भगवान शिव रोज रोज तीच खीर खाऊन कंटाळले आहेत, आणि असं म्हणून त्यांनी रामेश्वरचा तो रोजचा नित्यक्रमच बंद करायला लावला. इकडे पृथ्वीवर वेगळंच नाट्य सुरू होतं. ब्रिजपाल आपल्या बायकोच्या रोजच्या बोलण्याला जाम वैतागला होता. तो सरळ मंदिरात गेला आणि देवाकडे याचना करू लागला. त्याची भक्ती पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्याच्यासमोर प्रकट झाले. त्यांनी त्याला एक वरदान दिलं. हे वरदान म्हणजे एक जादुई त्रिशूळ होता. तो असा त्रिशूळ होता की त्याला कोणतंही काम सांगितलं की ते पूर्ण व्हायचं. पण यात एक मोठी अट होती. जर काम सुरू केल्यावर ते मध्येच थांबवलं तर तो त्रिशूळ कायमचा नाहीसा होणार होता. आणि मग एके दिवशी आळसाने कळस गाठला. ब्रिजपालने त्या त्रिशूळाला आज्ञा दिली की फक्त जेवण बनवू नकोस, तर मला भरवसुद्धा. त्रिशूळाने आज्ञा पाळली. जेवण यायला लागलं, पण ते थांबेना. आता ब्रिजपाल समोर मोठा पेचप्रसंग उभा राहिला. पोट तुडुंब भरलं होतं, तरीही अन्न तोंडात कोंबलं जात होतं. आता काय करायचं? हे वेदनादायक खाणं सहन करायचं, की थांब म्हणून आपल्या आरामाच्या आयुष्याचा स्रोत कायमचा गमावायचा? तर मग या दोन वेगवेगळ्या परीक्षांचा निकाल काय लागला? या दोन्ही कथांचा शेवट कसा झाला? ह्याच शेवटात या संपूर्ण कहाणीचं सार दडलेलं आहे. जेव्हा रोजची खीर येनाशी झाली, तेव्हा भगवान शंकरांना चिंता वाटू लागली. त्यांनी सगळा प्रकार जाणून घेतला आणि गणांनी केलेलं कारस्थान त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी लगेच गणांना त्यांची चूक दाखवून दिली आणि रामेश्वरचा तो नित्यक्रम पुन्हा सुरू करावला. आणि रामेश्वर तर आपली सेवा पुन्हा सुरू करायला मिळाल्यामुळे खूपच आनंदी झाला. इकडे ब्रिजपालची सहनशक्ती संपली होती. अखेर तो मोठ्याने ओरडला, थांब! आणि त्याच क्षणी तो जादुई त्रिशूळ नाहीसा झाला. पण त्या एका क्षणात ब्रिजपालला त्याच्या आळशीपणाची मोठी चूक कळून चुकली. त्याला एक खूप मोलाचा धडा मिळाला होता. आणि इथेच आपल्याला या दोन भक्तांमधला फरक अगदी स्पष्ट दिसतो. रामेश्वरची भक्ती कर्मात होती, सेवेत होती, आणि त्याला त्याचं फळ म्हणून एक सुखी समृद्ध आयुष्य मिळालं. तर दुसरीकडे ब्रिजपालची भक्ती फक्त प्रार्थनेत होती, आळसात होती. त्याला एक कठोर धडा मिळाला, पण त्याच धड्यामुळे तो शेवटी एक मेहनती आणि चांगला माणूस बनला. म्हणजे या कथा आपल्याला काय सांगतात? त्या सांगतात की श्रद्धा किंवा विश्वास हा फक्त पाया आहे.
पण त्यावर एका अर्थपूर्ण यशस्वी आयुष्याची इमारत उभी करायची असेल तर त्यासाठी कर्माची म्हणजेच कृतीची जोड देणं अत्यंत आवश्यक आहे.